सिक्सर किंग युवराज सिंगला दुखापतीमुळे वर्ल्ड कप मधल्या पुढच्या मॅचेसला मुकावं लागणार आहे। दुखापतीमुळे त्याला वर्ल्ड कप मधून बाहेर पडावं लागलंय। ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मॅचमध्ये बॅटिंग करताना युवराज दुखापतग्रस्त झाला होता। रन काढताना त्याच्या घोट्याला दुखापत झाली होती। आता त्याला रन्स काढणे कठीण झालं होतं। आता त्याला वगळण्यात आलंय। त्याच्या प्रकृतीत काहीही सुधारणा झाली नाही। त्याला अजूनही त्रास होतोय, त्यामुळे त्याला वर्ल्ड कप मधून माघार घ्यावी लागली। युवीच्या जागी कर्नाटकच्या मनीष पांडेला संधी देण्यात आली। मनीष पांडेनं ऑस्ट्रेलिया विरुद्ध त्यांच्याच भूमीत वन डे सेंचुरी झळकावून सगळ्यांनाच प्रभावित केलं होतं। सुनंदन लिले आमचे विशेष क्रीडा प्रतिनिधी आपल्याबरोबर आहेत। सुनंदन, सिक्सर किंग युवराज सिंग यापुढे खेळू शकणार नाहीये, त्याच्या प्रकृतीची काळजी आहेच, काय कारण देण्यात आलंय? त्याची प्रकृती सुधारायला साधारणपणे काही शक्यता नव्हती म्हणून हा निर्णय घेण्यात आलाय का? पण मनीष पांडे संघामध्ये येतोय, त्याच्याबद्दलही काय सांगा? अजित, माझ्या मते त्याच्या घोट्याला झालेली दुखापत ही चांगली सिरियस होती आणि त्यातनंही तो त्याच्या पुढे जवळजवळ 18-20 मिनिटं खेळला, त्याचाही दुष्परिणाम झालेला आहे। आणि त्यामुळे भारतीय टीमनी जीवापाड प्रयत्न केले युवराजला रिकव्हर करायचे, परंतु ते होत नाहीत म्हटल्यानंतर पुढची त्यांनी रिस्क घेणं टाळलं आणि मनीष पांडेला घेतलेलं आहे। मला वाटतं मनीष पांडे अत्यंत योग्य उमेदवार आहे त्याला रिप्लेस करायला। आता दोन ऑप्शन आपल्याकडे आहेत। पहिला ऑप्शन आहे तो अजिंक्य रहाणेचा आहे आणि नंतर मनीष पांडेचा सुद्धा ऑप्शन आहे। त्यामुळे भारतीय टीमची बेंच स्ट्रेंथ चांगली आहे, त्यामुळे चिंता नाहीये। धन्यवाद सुनंदन या माहिती करता आपल्या। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।